शून्यातून विश्व निर्माण करणं ही संकल्पना सुप्रसिद्ध आहे, जगात सगळ्यांना माहिती आहे. तशी उदाहरणंही अधूनमधून आपल्याला दिसतात, वाचनातही येतात. याच पठडीत बसणारा एक माझा मित्र आहे. माझ्या या कर्तृत्ववान मित्राचा म्हणजे विकास दुबेवारचा मी आज परिचय करून देणार आहे. ही मुलाखत जी आज प्रसारित करतो आहोत ती मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या युट्यूब चॅनलवरून प्रसारित होणार आहे. या मुलाखतीचे सहमुलाखतकार आहेत माझे परममित्र प्रवीण तीर्थगिरीकर. विकासची व माझी ओळख आम्ही दोघं 9व्या वर्गात होतो तेव्हापासून आहे. पण या पॉडकास्ट पूर्वी आमची जी चर्चा झाली त्यात मला विकास खऱ्या अर्थाने कळला. चांगले बदल एका दिवसात नाही घडत, पण एक दिवस नक्की घडतात. या सिद्धांतावर ठाम विश्वास असणाऱ्या विकासचा प्रवास आपल्या सर्वांना आवडेल याची मला खात्री आहे. चला ऐकूया तर विकासचा हा यशस्वी जीवन प्रवास. विकास, तुला एक जुळा भाऊ होत आहे, तू मगाशी बोलताना सांगितलंस, त्याबद्दल थोडक्यात सांग. खूप अशी इंटरेस्टिंग स्टोरी आहे की माझे वडील आणि आई, वडिलांचं नाव गोपीनाथ डुबेवार आणि आईचं सौ कुसुम डुबेवार, यांना 7 बहीण मुलं मुली. आणि माझा जो जन्म आहे हा 7व्या महिन्यात जुळ्यातला झालेला जन्म आहे. अच्छा. हां, आणि त्यापैकी एक जण मात्र 4थ्या-5थ्या दिवशीच हयात राहिला नाही. आणि मी मात्र आता तुम्हाला मुलाखत घ्यायसाठी जिवंत आहे असं म्हणायला हरकत नाही. विकास, मला एक सांग, मगाशी आपण बोलत होतो पॉडकास्ट पूर्वी, तेव्हा अश्रूंची झाली फुले या नाटकात तू शाळेत काम केलं होतंस आणि त्या नाटकात बेडीची गरज होती. तेव्हा तू पोलीस स्टेशनमध्ये गेला होतास आणि अगदी रडून वगैरे त्या पोलीस स्टेशनमधून बेडी मागून आणलीस आणि ती नाटकात वापरली देखील. तो प्रसंग सांग ना. हो, लोकमान्य टिळकचे आपण सारे विद्यार्थी आणि आपल्या 10वीला एक गॅदरिंगमध्ये नेहमीच काही ना काही कामामध्ये प्रत्येकाला इंटरेस्ट असतो. तर त्यावेळेसचा नियम असा होता की एका वर्गातून एकच नाटक सिलेक्ट करायचं. तेव्हा आपल्या वर्ग शिक्षकांनी सांगितलं की नाही बा, एक नाटक ठरलेलं आहे आणि आता पुढे नाही. पण मी तेव्हाही सरांना सांगितलं की सर, जे आमचं फक्त एक 10 मिनिटाचं नाटक राहील आणि ते आवडलं तर तुम्ही घ्या, पण आमची एकदा प्रॅक्टिस तर बघा. आणि त्या नाटक होतं आपल्या वर्गातल्या पुस्तकातलं अश्रूंची झाली फुले. आणि त्यात पोलिसांनी म्हणजे मी लाल्या म्हणून काम केलं होतं आणि त्याच्यात बेड्या आवश्यक होत्या. पण माझा त्यावेळेसचा हट्ट होता की पोलिसांच्या बेड्या आपण प्रत्यक्ष रंगमंचावरती आणायच्या. आणि त्याच्यासाठी मग मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि त्या रंगमंचावरच्या बेड्या मिळवल्या आणि त्याचं सिलेक्शनही त्या नाटकाचं जिल्हास्तरीय होऊन प्रथम क्रमांक आलेला मला. अरे वा, म्हणजे तुझ्यामध्ये अभिनय हा गुण सुद्धा आहे. हो, अभिनय आणि कला हे दोन्ही गुण काही प्रमाणात माझ्यामध्ये आहे. बढिया. मित्रांनो, मला एक सांगावं असं वाटतं की हा हरगुंदरी कलाकार देखील आहे, अभिनयाचे गुण याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर नेतृत्व गुणही अगदी महाविद्यालयीन जीवनापासून त्यांनी अगदी बाळगलेले आहे. त्याच्याबद्दल सांगतो मी की निवडणुकीमध्ये विकासने एकदा भाग घेतला होता आणि तो उभा राहिला म्हणून एका गुंडांनी त्याचं किडनॅपिंग सुद्धा केलं होतं. तोही किस्सा विकासकडनं ऐकायला आपल्याला आवडेल. त्याला गुंड नाही म्हणता येणार, परंतु मी प्रथम वर्षाला असताना मुलामुलींमध्ये सर्व वर्गामध्ये खूप असं लोकप्रिय म्हणून, कारण मी प्रत्येकाच्या मार्गावर होणारा असा विद्यार्थी होतो. तर निवडणुकीचा फॉर्म भरल्याबरोबर जेव्हा युआरपदी सीआरला मतं द्यायची असतात, त्यासाठी चांगल्या उमेदवाराला किडनॅप करायची पद्धत त्या काळी होती. आणि माझा फॉर्म भरल्याबरोबरच मला किडनॅप केलं गेलं आणि किडनॅप मुळे मला 120 पैकी 90 मतं मिळाली होती, जेव्हा माझ्या विरोधात 6 उमेदवार उभे होते. आता मला एक आठवण तुम्हाला सांगावीशी वाटते की माझा जो सहमुलाखतकार आहे प्रवीण तीर्थगिरीकर, हा देखील आमच्या कॉलेजचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून निवडून आला होता आणि त्याला देखील किडनॅप केलं होतं अमरावती इंजिनिअरिंगला तो असताना. ते देखील आपण प्रवीणकडनं ऐकून नंतर मग विकासचा पुढचा प्रश्न घेऊ. सांगा. मी अमरावती इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असताना ते 1983 साली अमरावती युनिव्हर्सिटीची स्थापना झाली. तर त्यामुळे त्या युनिव्हर्सिटीचं हे पहिलंच इलेक्शन होतं आणि तिथे दिग्गज श्रीकांत जिचकार, नानाभाऊ एंबडवार वगैरे त्यावेळेसचे जे लीडर्स होते, तर त्यांनी प्रतिष्ठेची केली होती की युनिव्हर्सिटीचं पहिलं इलेक्शन आहे अमरावती विद्यापीठाचं, तर आमचा प्रतिनिधी जो आहे
तो सेक्रेटरी म्हणून निवडून यायला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे सगळ्यांनी खूप जोर लावला होता. आणि आमच्या कॉलेजमध्ये अशी पद्धत नव्हती, कुठे NSUI ABVP वगैरे असला प्रकार नव्हता. 2 पॅनल्स होत्या, पण असं कुठल्या पॉलिटिकल पार्टी सोबत ॲफिलिएशन नव्हतं. तर त्यातून 6 CR, आमच्याकडे 12 टोटल CR होते, त्यातले 6 अपोजिट पॅनलचे निवडून आले, 6 आमच्या पॅनलचे. मग शेवटी टॉस करायचं ठरलं आणि टॉसमध्ये माझा विजय झाला. आणि त्यामुळे मला ते फिश पॉन्ड मिळालं होतं. हातो की चंद लकी रोका हे केलंय तर तकदीर रोका असा तो किस्सा आहे. अरे वा. प्लस तुला समाजकार्यासाठी आदरणीय वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार, तसेच सौ मेघाताई कुलकर्णी राज्यसभा खासदार पुणे यांच्या हस्ते वासवी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर या समाजसेवेचा प्रवास कुठून व कसा सुरू झाला याबद्दल थोडक्यात सांगशील? हां, ॲक्च्युली हे जे पुरस्कार आहेत ते मी आमच्या आर्यवैश्य समाजातील विद्यार्थ्यांना जी शिष्यवृत्ती देत असतो संस्थेमार्फत, आणि या संस्थेमार्फत आत्तापर्यंत 250 विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावरती उभे झालेले आहेत विद्यार्थी. या संस्थेचा मी 2004 साली सदस्य झालो आणि आज गत 10 वर्षापासून मुख्य सचिव या पदावरती कार्य करत आहे. आणि याच्यामध्ये असं आहे की 3000 रुपयात मेंबरशिप आहे आणि 10 लाख रुपये देणारे देणगीदार देखील आहेत. आणि या फंडमधला एक दमडी देखील विड्रॉ करण्याची अधिकार कोणालाही ठेवलेला नाही. संपूर्ण संस्था ही आमच्या संचालक मंडळाद्वारे सहखर्चातून चालवतो. आणि आज या संस्थेचा कार्पोस फंड आहे 1,80,00,000 रुपये. पण त्याचं व्याज जे आहे हे आम्ही जवळपास 40 विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत 25,000 रुपये दरवर्षी देत होतो. यावर्षीपासून आम्ही 30,000 रुपये दरवर्षी देत असतो. आणि यामुळे हे जे 250 विद्यार्थी व तळागाळातील विद्यार्थी, अटी फक्त 2च असतात की तो विद्यार्थी गरीब असावा आणि हुशार असावा. आणि हे सगळं काम महाराष्ट्रभर लेवलचं आहे. आणि यामुळे मला आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हातून महासभेद्वारे पुरस्कार देण्यात आला. तसेच आदरणीय कुलकर्णीताई, खासदार कुलकर्णीताई यांच्याकडून देखील मला यांच्या हस्ते अवॉर्ड देण्यात आलेले आहेत. तुझ्या या पुरस्काराबद्दल मनपूर्वक अभिनंदन. आणि समाजसेवा फंडाच्या समस्त पदाधिकाऱ्यांना त्यांच्या या भरघोस मदतीबद्दल अभिवादन करतोय. पण मला एक उत्सुकता आहे की हा समाजसेवा फंडाबद्दल मध्ये पैसा येतो कसा, देणारे कोण आहे, इतके देणगीदार तुम्हाला मिळत आहे हे मला खरंच आश्चर्य वाटतं. त्याच्याबद्दल माझ्या पॉडकास्टचे जे प्रेक्षक आहेत ते देखील ऐकण्यास उत्सुक आहेत याची मला खात्री आहे. तर ते तू सविस्तरपणे सांग. नक्कीच मला सांगायला आवडेल की समाजसेवा फंड ही संस्था जी आहे 1992 साली आदरणीय भैयाजी मुकेवार यांनी या संस्थेची सुरुवात केली. आणि मला या संस्थेत ओढलं ते भालचंद्रजी काशेट्टीवार यांनी 2004 साली मला सदस्य केलं. आणि आज या संस्थेचे 3400 मेंबर आहेत. माझा मेंबरशिप नंबर 250 होता आणि आज या 3400 मेंबर आहेत. तर काही महत्त्वाच्या काही गोष्टी असतात की त्या तुम्हाला सांगणं फार अनिवार्य वाटतं मला, की आम्ही 35 ते 40 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देतो आहे. तुम्हाला सांगितलंच आहे. माझा एक मित्र जितेंद्र उत्तरवार हा माझ्याकडे आला आणि माझ्या मुलाला एका दिवसातच 1.5 लाख रुपये भरायचे असं सांगितलं. तो फार अपेक्षित माझ्याकडे आला होता. तेव्हा काही माझ्या पर्याय नव्हता की संस्थेतून आम्ही फक्त 25 ते 30,000 रुपये देऊ शकत होतो. मग अशा वेळेस परस्पर सहकार्य नावाची योजना आमच्या अध्यक्षांनी सुरू केली होती. तर त्या योजनेमध्ये मी एक मेसेज टाकला की आपल्या समाजातील या होतकरू विद्यार्थ्याला प्रवेशासाठी पैशाची गरज आहे. आणि केवळ एका दिवसात 1,77,000 रुपये जमले आणि आज त्याला 32 लाखाचं पॅकेज आहे. तसंच एक गडचिरोलीचा विद्यार्थी होता गजाडीवार नावाचा, वनमजुराचा मुलगा, त्याला 70,000 रुपये पैसे दिले होते दरवर्षी 70,000, कारण आम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येतो. अशा वेळी समाजसेवा फंडाकडनं 25,000. आणि करोनामध्ये लग्न होतं आणि त्या लग्नात मला इंग्लंडचे डॉक्टर रवींद्र बेगमवार भेटले आणि 25च लोक लग्नाला असल्यामुळे
सहज त्याची संपर्क झाला, काय करता काय नाही, मला यापुढे कधी त्यांना भेटलो नव्हतो. तर त्यांना मी ही स्टोरी सांगितली. मला कोणीही जर का असं वाटलं की हा व्यक्ती आपल्या सभाच्या फंडाच्या विद्यार्थ्याला मदत करू शकतो, तुम्ही तो विषय काढत असतो. त्याने ताबडतोब पूर्ण स्टोरी ऐकली. मी उद्या नागपूरला येतो आहे, एअरपोर्टच्या रस्त्यावर उभे राहा, मी तुम्हाला 50,000 चेक देतो असं त्यांनी सांगितलं. आज हा गजाडीवार देखील पीजी पण करतो आहे आणि MPSC ची तयारी पण करतो आहे. अतिशय हुशार मुलगा, MBBS फर्स्ट क्लास फर्स्ट मध्ये पास तर झाला आणि MPSC ची पहिली परीक्षा देखील तो उत्तीर्ण झालेला आहे. प्रणाम. मित्रा विकास, मी तुला एक सांगू इच्छितो. मला जे काही समजलं समाजसेवा फंडाचं काम, हे दोन त्याच्या मुख्य आधारस्तंभ आहे. एक पहिला आधारस्तंभ म्हणजे समाजसेवा फंडाची जी कमिटी आहे, जी काही 13-15 लोकांची असेल, 25 लोकांची असेल, ती कमिटीमध्ये निश्चितपणे काम करणारे कार्यकर्ते आणि त्या कार्यकर्त्यांच्या मागे ठामपणे उभे राहणारे धनदाते, या दोघांमुळे हा समाजसेवा फंड आज इतका नावारूपाला आलेला आहे आणि अनेक बक्षिसं तुम्हाला मिळालेली आहे. याबद्दल मी मनपूर्वक तुमचं अभिनंदन करतो. आणि अजून मला सांगायची इच्छा अशी आहे की आमची हे काही माझ्या एकट्याचं काम नाही आहे, हे पूर्ण संचालक मंडळाचं काम आहे. आणि माझ्याजवळ 10 ते 12 लोक असे आहेत ते मला आवर्जून नाव घ्यावं लागेल की विकास, तू पैसे की चिंता मत कर, हम तेरे साथ में है, तू सिर्फ एक फोन कर, पैसा पहुंच जाएगा. त्याच्यातले मुख्यत्वे आमच्या समाजाचे जे अध्यक्ष आहे गणेश भाऊ चक्करवार, आमच्या समाजसेवा फंडाचे अध्यक्ष आहेत श्री व्यंकटेश पुनावार, महाराष्ट्र समाजाचे जे मुख्य सचिव आहेत राजू मुक्कावार, त्यानंतर डॉक्टर बेगमवार, त्यानंतर इथल्या अलकाताई निर्मळवार, असे अनेक लोक आहेत की जे आम्हाला दरवर्षी एक सचिन पोषट्टीवार, असे अनेक लोक आहेत की जे आम्हाला दरवर्षी फोन केल्याबरोबर पैसे देतात. त्यामुळे परस्पर सहकार्य निधी देखील 20 लाख रुपये झालेले आता, की ज्याच्यातून आम्ही विद्यार्थ्यांनी पैसे मागावेत आणि आम्ही द्यावेत. आता मला सांगतो की यामध्ये आमच्या 5 विद्यार्थी पूर्ण अनाथ आहेत. आम्हाला हे माहितीच नव्हतं, कारण आमचा समाज हा अतिशय धनसंपन्न आणि खूप चांगला समाज असा ओळखला जातो. पण हे कार्य सुरू केल्यानंतर मला कळलं की काही लोक असे पण आहेत की ज्यांना आईवडील नाही आहेत. एक मुलगा जो आहे गोविंद वाघ, हा मुलगा तर संघाच्या कार्यालयात राहतो पुसरला आणि त्याला देखील आम्ही मदत केलेली आहे. जेव्हा समजलं त्याला आईवडील नाही आहे तर एक मेसेज टाकला, ताबडतोब त्याला सहकार्य केलं. अशी आता 6 मुलं झाले की ज्यांना दोन्ही पालक नाही आहेत आणि हे सगळेजण उत्तम प्रकारे पास होऊन नोकरी लागल्यानंतर स्वतः आपल्यापेक्षा लहान भावंडांची देखील आपण गरज, जशी आपली गरज पूर्ण झाली तशी आपल्या लहान भावंडांची गरज पूर्ण झाली पाहिजे, म्हणून हे विद्यार्थी देणगी रूपाने ते पैसे आपल्या संस्थेला देत असतात. याचे मला फार अभिमान आहे. म्हणजे जाणीव ठेवली त्या मुलांनी बिलकुल की बिलकुल. समाजसेवा फंडाकडनं मला जे सहकार्य मिळालं त्यामुळे मी शिक्षण घेऊ शकलो, नोकरीत आलो, त्यामुळे त्याची जाणीव ठेवून आपणही त्यातनं काहीतरी आपण समाजसेवा फंडाला मदत करावी असं ऐकूया. आणि अतिशय आपल्या छान गोष्ट आहे. भारतातले 2 जे मोठे उद्योगपती आहेत, अदानी आणि एक अंबानी, आणि आमच्या समाजसेवा फंडाचे 2 विद्यार्थी, ते मुख्य स्टार, त्यातले एक सचिन सरोवर जे आहे ते सुरतला प्रेसिडेंटच्या पदावरती काम करत आहेत. आणि इथले उत्तरवार जो आहे तो उत्तरवार हा अदानीच्या रायपूर या कंपनीमध्ये मॅनेजर लेवलला आहे. खूप छान. विकासच्या आणि प्रवीणच्या या बोलण्यावरून मला एक लक्षात आलं की समाजसेवा फंडाचे केवळ 2 आधारस्तंभ नाही आहेत. म्हणजे केवळ तळमळीने काम करणारे कार्यकर्ते पहिला आधारस्तंभ, दुसरा दानदाते हा दुसरा आहे, पण तिसरा देखील सगळ्यात महत्वाचा पैलू मला या चर्चेतून कळला. आणि त्या पैलूचं महत्व आहे की ज्यांना पैसे दिलेले आहेत ते देणगी रूपाने पुरेपूर परतफेड करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या देणगीची रितसर पावती ही समाजसेवा फंड त्यांना नियमितरित्या देतो. हे खरोखरच आश्चर्यजनक आहे. एक मी कविता ऐकली होती लहानपणी, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे. अगदी त्याची अगदी 100% प्रत्यंतर या परत समाज फंडाला मदत करणाऱ्या मुलांकडनं मिळतं. त्याबद्दल खरोखरच ही जी भावना त्या मुलांमध्ये तुम्ही निर्माण केली ते खरं समाजकार्य आहे असं मला वाटतं. आणि पुन्हा एकदा समाजसेवा फंडाला मी शतशः नमन करतो. विकासचं समाजकार्य खऱ्या अर्थानं सर्वस्पर्शी आहे. अनाथ मुलांबद्दल त्याला विशेष महत्व आहे. या भावबंधाबद्दल काय सांगशील? हा, मी जेव्हा प्रथम प्रारंभ शाळेत मुलाखतीला गेलो तर ही शाळा निवडण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो
की तिथे एक बालसदन नावाचं एक उपक्रम होता आणि तिथे 11 संपूर्ण अनाथ पोरं होते. आणि मला समाजसेवेची पहिल्यापासून आवड असल्यामुळे मी त्या पारंपरिक शाळेच्या नोकरीला प्राधान्य दिलं की केवळ पैसे कमवणे हा माझा उद्देश कधीच नव्हता. मला सेवा करायला जिथे आनंद मिळेल त्या ठिकाणी काम करून स्वतःचा कुटुंबाचा चरितार्थ घालवणे यामध्ये मला जास्त आनंद वाटला. कारण माझी पत्नी देखील नोकरी करते, त्यामुळे पैसा हा मुख्य उद्देश न ठेवता सामाजिक कार्य आणि पैसा असा उद्देश ठेवूनच मला हे काम करता आलं. आणि या काळात मला माझ्या संपूर्ण कुटुंबाचं देखील खूप मोठं योगदान मिळालेलं आहे. आता या बालसदन नावाची जी संस्था आहे तिथे 11 मुलं होते आणि त्या शेवटी 35 पोरांपर्यंत आले. त्याच्यातल्या 5-6 विद्यार्थ्यांचे लग्न देखील झाले. आणि एक मुलगी तर आज राधा नावाची जी मुलगी आहे तिची स्टोरी खूप चांगली आहे. कारण ती एका व्यक्तीकडे तिची आई नोकरी करायची आणि त्या व्यक्तीची अय्यर म्हणून ती व्यक्ती होती आणि त्यांची मिसेस मरण पावल्यानंतर महिला आपल्या घरात कशी काय राहील म्हणून त्यांनी त्याला समारून काढून टाकलं आणि ती मग तामिळनाडूला चालली गेली राधाची आई. मग राधाला कुठे शिकवायचं, कारण तामिळनाडूला मराठी किंवा हिंदी दोन्ही शाळा नाही आहे. म्हणून राधाच्या शाळेतले शिक्षक म्हणजे माझी मिसेस पण त्याच्यामध्ये होती, ते माझ्याकडे आले आणि त्यांनी राधाला तुमच्या बालसदनमध्ये प्रवेश मिळेल का म्हणून सांगितलं. तर खूप मोठी जोखीम पत्करून आम्ही त्या राधाला प्रवेश दिला आणि आज ते नर्सिंग कॉलेजमध्ये लेक्चरर आहे. प्रणाम तुमच्या कामाला. मला एक सांगा की एक दिवस तू पॉडकास्टच्या पूर्वी नाही, एक 8-10 दिवस आधी तू एक मला मोठी भावस्पर्शी कथा सांगितली होती की एका घराच्या भिंतीवर एक छोटंसं मूल ठेवलेलं होतं आणि ते रडत होतं. ती बातमी तुला कळली आणि तू अगदी चहा पिता पिता उठला आणि त्या मुलीच्या मदतीसाठी धावून गेला. ती जरा सविस्तरपणे माझ्या सगळ्या प्रेक्षकांना सांग. 2015ची ही गोष्ट आहे. अगदी सकाळी 6 वाजता मला फोन आला. उर्मिला व्यवहारे म्हणून माझ्या मिसेसची मैत्रीण आहे ती आणि नात्यात देखील आहे. तिचा फोन आला की विकास भाऊ इथे एक लहान बाळ रडतानाचा आवाज येतो आणि तुम्ही येता का, कारण त्यांना माहित होतं की मी बालसदन सांभाळतो म्हणून आणि मला याचे सगळे नियम माहिती आहे म्हणून. 40 लोक जवळपास तिथे जमले होते आणि वॉल कंपाऊंड वरती एका बांबूच्या टोपलीमध्ये ब्लँकेट गुंडाळून केवळ 2 किंवा 2.5 दिवसाचं बाळ हे टोपलीत ठेवलेलं होतं. मला सगळे नियम माहित होते आणि एक नियम मला हा माहिती आहे की जर का मी चुकी करत नाहीये तर मला माझा कोणीही वाकडा करू शकत नाही. या एका विश्वासावरती पोलिसांना न घाबरता लोक पण फक्त कोण चक्करमध्ये पडेल असं समजून कोणी काही या कामात पुढाकार घेत नाही. मी गेलो, ती टोपली उचलली डायरेक्ट, ते बाळ बघितलं, महिला पोलिसाला बोलवलं. त्यांना महिलावाल्याला यायला वेळ लागला थोडंसं 2 मिनिटं. तोपर्यंत मी दुधाची अरेंजमेंट केली, तिला दूध पाजलं. त्यानंतर शासकीय नियमानुसार जे शासकीय बालसदन नावाची जी संस्था असते या संस्थेमध्येच तिला ऍडमिट करता येते. पण पोलिसी पूर्ण कारवाई जी आहे ती करणं फार गरजेचं होतं. दुपारचे 12:30 वाजता अजूनही हा एफआयआर माझ्याकडे आहे किंवा मी ती तक्रार नोंदवली की कुणीतरी अज्ञात व्यक्तीने, ती स्त्री असो वा पुरुष असो, इथे जे बाळ ठेवलेलं आहे आणि संध्याकाळी 5 वाजता तिचं पजेशन जे आहे त्या बाळाचं, ती मुलगी होती, त्या पजेशन त्या सरकारी बालसदनमध्ये मी तिला प्रवेश मिळवून दिला आणि नंतरच घरी आलो. पण त्या मुलीचा जीव वाचला हे फार महत्वाचं आहे आणि कोणीतरी रिस्क घ्यायला हवी असते आणि ती रिस्क मी घेतली. म्हणजे सहृदयता विकासामध्ये पुरेपूर भरलेली आहे आणि त्या सहृदयतेमुळे त्याचं हे सगळं समाजकार्य चालू आहे अशी माझी भावना आहे. धन्यवाद. मला एक सांग की तुला एमकॉमला चांगले मार्क होते, त्याच्यानंतर तुला बँक आणि शाळा असे 2 पर्याय उपलब्ध होते. मला वाटते तुझ्या बहिणीमुळे तू शाळा हा पर्याय निवडला, तर त्याबद्दल सांग आणि शाळेतले तुझे अनुभवही आवर्जून माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचव. हो, मी एमकॉम मध्ये अतिशय चांगल्या मार्गाने उत्तीर्ण झालो होतो. माझ्याकडे 2 पर्याय होते. एक तर बँकेची परीक्षा देऊन बँकेमध्ये नोकरी करायची किंवा मग इतर नोकऱ्या शोधायच्या. कारण कॉमर्सवाल्यांना ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जावं लागतं आणि कमलते परांजपेची शाळा जी आहे त्या संपूर्ण महिलांची संस्था होती. तिथे एकही, कारण त्या फार काळजीपूर्वक ती संस्था त्यांनी चालवली आणि माझी बहीण तिथे असल्यामुळे बाहेरची कामं करायसाठी म्हणून असा एक त्यांना व्यक्ती पाहिजे होता की जो विश्वासू आहे. आणि मग माझी त्यांनी मुलाखत घेतली. 2च प्रश्न विचारले की तुला आमच्या शाळेत काम करायला आवडेल का, आणि तिथे बालसदन असल्यामुळे मी ती नोकरी पत्करली आणि
मग मी परांजपे शाळा आणि बालसदनचा इंचार्ज असे 2 पदं मला सांभाळायला मिळाले. मी त्या बालसदनचे काम करता करता मग मला समाजसेवेमध्ये अजून गोडी निर्माण झाली. आणि कमलताई परांजपे सोबतचा तुझा जो त्या हा, कार्यकाळ कमलताई- जो होता हा. त्या कार्यकाळाचा तुझ्या व्यक्तिमत्वावरती काय हा. प्रभाव पडला त्या कमलताई परांजपे या अतिशय उत्तम अशा सामाजिक कार्यकर्त्या होत्या, निस्वार्थ. त्यांनी त्या संपूर्ण आयुष्यभर अविवाहित राहिल्या. त्यांचा फार मोठा बंगला अजित व्यक्तीच्या त्या रोडवरती अजूनही आहे आणि फार प्रामाणिकपणे लहान विद्यार्थ्यांचं शिक्षण हे हसत खेळत झालं पाहिजे हे मनात ठेवून त्यांनी आणि कुसुमताई शर्मा या दोघांनी मिळून त्या शाळेची स्थापना केली. आणि केवळ 2,000 रुपये मानधन त्या घ्यायच्या शेवटपर्यंत. शेवटी 5,000 केलं होतं काही वर्ष, परंतु कधीही त्यांनी आमच्या संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार होऊ दिला नाही. आणि आज जवळपास 150 ते 200 कर्मचारी त्या संस्थेमध्ये काम करत आहेत. आणि त्यांचा जो निस्वार्थ सेवेचा भाव होता आणि जे काम त्यांनी केलं त्यांचे बरेचसे गुण माझ्यामध्ये आले. आणि पैसा हे सर्व काही नाही हे मी त्यांच्याकडून शिकलो. सगळ्या प्रेक्षकांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो की विकास जवळ सहृदयता आहे, दुसऱ्याला मदत करण्याची इच्छा पण आहे, त्याचबरोबर त्याचा स्वभावही अगदी संयत आणि शांत असा आहे. ही ऑलवेज गिव्स रिस्पॉन्स अँड नेव्हर रिॲक्ट्स. असं म्हटलं जातं की कोणताही स्वार्थ नसतो तेव्हाच माणूस विकास सारखा शांतपणे इतरांच्या समस्या ऐकतो. या समस्या ऐकण्याबरोबरच त्यांनी समाजामध्ये संघटन उभं राहावं याच्यासाठी गोपाळनगरच्या सार्वजनिक गणेशोत्सवात मंडळात अनेक वर्षांपासून हिरिरीनं भाग घेतलेला आहे. आणि विशेष मला सांगावंसं वाटतं की या गणेशोत्सव मंडळात गेल्या 20-25 वर्षांपासून आपले महाराष्ट्राचे भूतपूर्व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस देखील नियमितरित्या भेट देत असतात. तर त्या गणेशोत्सव मंडळाच्या तुझ्या कारकिर्दीबद्दल आणि तुमच्या गणेशोत्सव मंडळाच्या उद्देशाबद्दल आवर्जून प्रेक्षकांना सांग अशी माझी तुला विनंती आहे. माझी गणपती बाप्पावरती फार अढळ श्रद्धा आहे. यावर्षी आता येणाऱ्या गणपतीमध्ये आमच्या गणपती मंडळाला 25 वर्ष पूर्ण होत आहे. आणि मी पहिल्यापासून या गणपती मंडळाचा अध्यक्ष राहिलेला आहे. गणपती बसवण्या पाठवण्याचा उद्देश असा होता की आमचा जो एरिया आहे त्यात बरीच छोटी छोटी घरं असतात आणि प्रत्येकाला गणपती बाप्पाची स्थापना करणं हे शक्य नसतं. आणि काही लोकांना त्या आनंदात सहभागी व्हायचं असतं. विविध उपक्रम मी या गणपती बाप्पाच्या कार्यक्रमातून घेत असतो. जसं काही दररोज महाप्रसाद, याच्यामध्ये माझा जो पार्टनर आहे मनोज शाहू, हे दररोज महाप्रसादामध्ये फार मोठं सहकार्य आहे. RS सिंग साहेब आहे, त्यांचं देखील फार सहकार्य आहे. आणि या वस्तीतल्या काही बऱ्याच लोकांचं सहकार्य आहे. आणि रोज 2,000 लोक महाप्रसादाचा लाभ घेतात. पण या गणपती बाप्पामुळे काय काय होतं, आता आमच्या इथला एक पहिल्या वर्षाचा केवळ 12वीत असलेला मुलगा जो 10 फुटाची अप्रतिम मूर्तीचं काम त्याला मी सोपवलं. बढिया. यासाठी फार मोठा विश्वास लागतो. कारण 10 फुटाची मूर्ती पहिल्यांदा तयार करणे आणि तो पण 12वीचा विद्यार्थी तयार करणे, त्याचा ऑर्डर द्यायला पण खूप हिंमत लागते. कारण अशी 10 फुटाची मूर्ती रेडीमेड मिळत नाही. याच्यातून मी मूर्तिकार मनुष्य आहे, टेलर आहे, महाप्रसादाला लागणारे लोक आहेत, आचारी आहेत, भांडीकुंडी आहे. आणि आमच्या एरियातले सगळे मुलं जे आहेत ते आरतीला महाप्रसादाला येतातच. पण रात्री 2 वाजेपर्यंत रात्री 2 वाजेपर्यंत संपूर्ण रस्ते स्वच्छ करून झोपतात. आणि अप्रतिम असा हा सोहळा असतो की जिथे रोज 1,500 लोक येतात. आणि देवेंद्र भाऊची तर माझी लहानपणापासूनची मैत्री आहे. कारण शोभाताई फडणवीस जे चंद्रपूरला मुलं असताना तेव्हापासूनची माझी त्यांची मैत्री आहे. आणि त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस हे आमच्या मंडळाला आमदार असल्यापासून येतात. आणि खूप कौतुक आहे त्यांना की कुठलेही राजकारण न करता समाजकारणाद्वारे हा व्यक्ती या गोपाळनगरला काम करतोय. पण यामध्ये मी एकटा नसून आमचं पूर्ण संचालक मंडळ असतं, या वस्तीतले लोक असतात. आणि या सगळ्या लोकांना त्याचा लाभ व्हावा, चांगलं आनंदी वातावरण असावं, वेगवेगळे खेळ खेळतो. कधी कधी आम्ही दवाखाने म्हणजे त्याला काय म्हणता येईल आपल्याला कॅम्प प्रकार घेतो आम्ही की ज्याच्याकडून आम्हाला लोकांना डोळ्याचे ऑपरेशन म्हणा किंवा मग दंत चिकित्सा अशी देखील आम्ही कामं केली. शिबिर ब्लड डोनेशन कॅम्प देखील घेतलेला आहे. तर अशा विविध उपक्रमाद्वारे आम्ही गणपती उत्सव साजरा करत असतो. आणि फार अप्रतिम अशी मूर्ती असते. आणि मूर्तीबद्दल जसं मगाशी विकासने सांगितलं
एका नवख्या 12वी झालेल्या मुलाला त्यांनी संधी दिली. मागच्या वर्षी आम्ही त्या मंडळाला भेट दिली आणि ती मूर्ती खरोखर अप्रतिम होती. असं वाटत नव्हतं की एका नवख्या मूर्तिकारांनी बनवलेली आहे. इतकी सुंदर मूर्ती होती. म्हणजे त्याने जो विश्वास दाखवला त्या नवख्या मूर्तिकारावरती, तो विश्वास मात्र त्यांनी सार्थ ठरवला असं आमचं मिलिंद आणि माझं दोघांचंही मत आहे. एकदम प्रवीणने म्हणतोय त्याच्याशी मी 100% सहमत आहे. हा जो गणेशोत्सव आहे, गोपाळनगरचा गणेशोत्सव, हा संपूर्ण नागपूर महानगरामध्ये सर्वात लोकप्रिय असा गणेशोत्सव आहे. आणि यांनी सांगितल्याप्रमाणे केवळ अन्नदानच नाही, तर याला अनेक असे पैलू आहेत की ज्यामुळे हा गणेशोत्सव प्रसिद्ध आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे पर्यावरण रक्षक आहे. संपूर्ण रस्ते ते रात्री झोपायच्या आधी साफ करतात. हे कुठेही न आढळणारं दृश्य या गणेशोत्सवात दिसतं. त्याबद्दल मी गणेशोत्सवाच्या समस्त कार्यकर्त्यांना शतशः प्रणाम करतो, मानाचा मुजराही करतो. खूपच छान आहे. मित्रांनो, याच्यातून आपल्याला लक्षात येतं की विचारात इतकं देखणं जगात दुसरं काही नसतं. आणि हे विकासनी फार सुंदर शब्दात आपल्या पुढे मांडलेले आहे. याबद्दल मी त्याला मनोमन धन्यवाद देतोय. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की करोना काळात जग ठप्प झालं होतं. कधी नव्हे एवढी स्मशान शांतता रस्त्यांमध्ये होती, पण त्या स्मशानात मात्र वर्दळ खूप वाढली होती. अशा काळामध्ये हात बांधून घरी मुकाट बसेल असा विकासचा स्वभावच नाही. या करोनाच्या भयान काळातही गणेशोत्सवाच्या माध्यमातून, म्हणजे गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून विकासनं भरीव असं विकास कार्य केलं. त्या कार्याबद्दल आपण विकासखंडात ऐकून घेऊ. हा चांगला प्रश्न आहे. खरंच कोरोनामध्ये कधीही नुकसान झालं नाही, एवढं अनेक कुटुंबाचं नुकसान झालेलं आहे. आणि मला आठवतं की नागपुरात 4 एप्रिल ही तारीख होती. आणि या 4 एप्रिलला मी आणि मनोज शाहू आणि 2 कार्यकर्ते असे 4 लोक. मनोज शाहू म्हणजे मनोज फुटाणे मंडळ. येस मनोज फुटाणे. गोकुळपेठेत. हा, ते माझे बिझनेस पार्टनर पण आहेत. तर आम्ही चौघांनी मिळून ठरवलं की बा आपण आता लोकांना उद्योग तर नाही आहे, आमची जी वस्ती आहे यामध्ये सर्वसामान्य लोक राहतात, तर आपण एक धान्य वाटपाचं काम करूया. आणि रात्रभर आमचे जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी चौकन आखले होते, कारण तेव्हा लाईन देखील जी आहे, तर ते चौकन आम्हाला कमी पडू लागले. जवळपास 1,500 लोकांना आम्ही धान्य वाटप केलं. हीच नागपुरातली माहितीप्रमाणे सगळ्यात पहिली मदत असावी, मोठी मदत. त्यानंतर दुसरं कार्य असं सांगते तुम्हाला की भाजी आणायला गेलं असताना, करोना संपल्यानंतरची गोष्ट आहे, संपत आल्यानंतरची, की मला एक आमच्या समाजाचा व्यक्ती रस्त्यावरती बसून भाजी विकताना त्याच्या दुधाबंदीच्या समोर त्यांना सहज चर्चा केली, कारण कसं काय सुरू आहे. मग त्यांनी सांगितलं की काका माझी स्कूल व्हॅन होती आणि 2 वर्ष झाले तर शाळा बंद असल्यामुळे स्कूल व्हॅनचं उत्पन्न नाही, त्याच्यामुळे EMI संपलेले आहेत, EMI देऊ शकलो नाही. मला त्याच्या सासऱ्याचा जो धंदा होता भाजीचा, म्हणून मग आता मी भाजी विकतो आणि फार अडचणी एवढ्या आहेत, खूप कर्ज झालेलं आहे असं त्यांनी सांगितलं. मग मी त्याच्या सासऱ्यांना तिथेच बोललो, मी आज तुमच्या घरी येतो. त्यांना त्यांचं घर मला माहिती होतं, घराच्या जवळ त्यांचं घर आहे, तिथे थोडी रिकामी जागा पण होती. म्हटलं काका यांना भाडं पण द्यावं लागतं आणि यात उत्पन्न कमी आहे, तर आपण यांना घर बांधून द्यायचं. तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटलं, हा व्यक्ती घर बांधून देण्याची गोष्ट करतोय. तर कुठलंही काम समजा आपण प्रामाणिकपणे आणि निस्वार्थपणे जर केलं तर त्याला आमच्या समाजाचे लोक आता प्रचंड प्रतिसाद देतात. मी एक मेसेज टाकला किंवा अशी व्यक्ती आहे त्यांना घर बांधून द्यायचं आहे, कारण त्याच्या सासऱ्याला 3 मुलीच होत्या, मुलगा पण नव्हता. आणि 2 दिवसाच्या आत आमच्या राजू मुखारांनी गिट्टी पाठवली, विटा पाठवल्या, एका जणांनी टिनं पाठवले, एका जणांनी दरवाजे पाठवले, एका जणांनी टाईल्स पाठवल्या. अशा जवळ 10 ते 12 लोकांनी मिळून आम्ही 3 रूमचं चांगलं उत्तम दर्जाचं घर त्यांना बांधून दिलं. आणि आज त्या म्हातारे जे सासरे बुवा आहेत त्यांना स्वतःची मुलगी, जाबाई, नाती याच्याजवळ ते आनंदाने राहत आहे. प्रणाम. निशब्द करून टाकलं. म्हणजे तू मगाशी पॉडकास्ट पूर्वी तू एक सांगितलं होतं, एक वाक्य मला अजूनही आठवतं की जर समाजातला एखादा गरजू पण हुशार मुलगा त्यांनी जर समाजसेवा फंडाशी संपर्क साधला
तर कोणीतरी एक सर्वसामान्य असं वाटणारा विकास दुबेवार नावाचा माणूस व्हॉट्सअप ग्रुपवर एक मेसेज टाकतो की या हुशार विद्यार्थ्याला हे लाखो रुपयांची गरज आहे, जी काही अमाऊंट असेल त्याची गरज आहे, आणि 24 तासाच्या आत त्या म्हणजे आवश्यक रकमेपेक्षा दुप्पट रक्कम समाजसेवा फंडात जमा होते. हे सत्य आहे? हो, परंतु ती रक्कम डायरेक्ट त्या विद्यार्थ्याच्या खात्यात जमा करत असतो आपण. कारण समाजसेवा फंडाचं धोरण काय आहे की जो काही फंड येतो तो कार्पोरेट फंडात जातो अच्छा. आणि त्याचा व्याजच फक्त विद्यार्थ्यांना वाटता येतं. मी मेसेज टाकतो आणि मग त्याचा अकाउंट नंबर, आयएफएससी कोड दोन्ही गोष्टी टाकत असतो आणि त्या अकाउंटमध्ये जे विद्यार्थी ते देणगीदार या स्कीमला काहीतरी वेगळं नाव आहे तुझं? परस्पर सहकारी योजना. परस्पर सहकार्य योजना. आमचे अध्यक्ष राजू पुन्नावार जे आहेत यांच्या मनातून निर्माण झालेली ही ती योजना आहे. तसेच आमचे उपाध्यक्ष जे अरुण उत्तरवार आहेत ते देखील या कामात आम्हाला भरपूर मदत करतात. आम्ही इव्हन पैसे जाऊ द्या, ज्याला संपूर्ण अनाथ पोरं आहेत त्याच्या 3 विद्यार्थ्यांना अधिकचे 2 जे विद्यार्थी आहेत अशा 5 विद्यार्थ्यांना लॅपटॉप देखील घेऊन दिले आहेत. कारण ज्या विद्यार्थ्याच्या घरी उत्पन्नाचं साधनच नाही तो विद्यार्थी शिकणार कसा. पण हे लॅपटॉप मात्र आम्ही जुने सर्व्हिस चांगले जुने परंतु चांगल्या कंडिशन मधले लॅपटॉप देत असतो आणि आतापर्यंत आम्ही 5 विद्यार्थ्यांना लॅपटॉप देखील दिलेले आहेत. त्याचा मला खूप आनंद आहे की त्या विद्यार्थ्यांची कुठलीही गरज असो ती गरज आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, मला एक शेवटचं सांगावं असं वाटतं की समाजसेवा फंडाचं हे वैशिष्ट्य आहे की गरजू, हुशार आणि होतकरू मुलगा ते नेमकेपणानं निवडतात, त्याची गरज समजून घेतात आणि त्याला आवश्यक ती रक्कम एका दिवसात ते उभे करून त्याच्या बँक खात्यात जमा करतात. मला वाटतं संपूर्ण जगात या परस्पर सहकार्य योजनेसारखी योजना कुठेही नसावी. या योजनेबद्दल याचं संपूर्ण क्रेडिट राजू पुन्नावार यांना जातं. योजना त्यांची आहे, इम्प्लिमेंटेशन सगळेजण मिळून करतात, परंतु योजना जी डोक्यात येणं हे देखील फार महत्वाचं आहे की जेव्हा आपण कायद्याच्या चौकटीत कोणाला मदत करू शकत नाही त्यावेळेस काहीतरी पर्याय शोधावा लागतो आणि लोक मात्र आमच्यावरती विश्वास ठेवून आणि विश्वासपात्र व्यक्ती, संस्थेला आणि व्यक्तीलाच ती मदत मिळाली जाते याची लोकांना गॅरंटी आहे. त्याच्यामुळे हे शक्य झालं. तर माझे सहमुलाखतकार प्रवीण तीर्थगिरीकर यांना मी विनंती करतो की त्यांनी शेवटचा प्रश्न विचारावा. त्यानंतर आमचे मित्र, सन्मित्र आणि आताच आपण पाहिलं की प्रसिद्ध समाजसेवी विकास दुबेवार यांच्या उत्तरानं या पॉडकास्टची सांगता होईल. धन्यवाद. विकास, तू इतक्या वर्षापासून समाजकार्यात आहेस. आता सगळ्यांना माहिती आहे की आपण नोकरी सांभाळून, तू नोकरी केली, त्यानंतर नोकरी सांभाळून आपण समाजकार्यासाठी वेळ देतो. नोकरीच्या व्यतिरिक्त जो वेळ असतो जो खरं तर कुटुंबासाठी असतो. आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुझ्या मुलांबद्दल जाणून घ्यायला आवडेल, तुझ्या कुटुंबाबद्दल. आणि हो, दुसरी गोष्ट म्हणजे समाजसेवा म्हणजे आपल्या इथे कसं समजलं जातं की लष्कराच्या भाकऱ्या बाजणे, निस्वार्थपणे समाजकार्य करतो. तर ह्या सगळ्याच्या तुझं कुटुंब, वहिनी यांनी तुला कसं सहन केलं किंवा सहकार्य केलं जे तुला वाटेल त्याबद्दल थोडंसं प्रवीणने विचारलेला प्रश्न मी एका वाक्यात म्हणतो, लष्कराच्या भाकऱ्या बांधणारा नवरा त्यांनी कसा सहन केला? अतिशय उत्तम प्रश्न आहे. कारण जेव्हा एखाद्या व्यक्ती स्वतःच्या घरावरती तुळशीपत्र नाही म्हणता येणार, म्हणजे घर सांभाळूनही समाजसेवा करायला जातो आणि माझ्या घरी तर माझं उत्पन्न हे माझ्या पत्नीपेक्षा कमी आहे. कारण ती मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झाली आणि मी लिपिक म्हणून. परंतु माझ्या पत्नीची नोकरी जी आहे ती देखील महानगरपालिकेत होती आणि महानगरपालिकेत गरीब विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी काय अवस्था होते हे तिने जवळून बघितलेलं आहे. ती देखील सगळे वाढदिवस जे आहेत तिचे वाढदिवस हे गरीब विद्यार्थ्यांना पेन वाटप आहे, भोजन आहे, कोणाला दप्तर आहे, कोणाला शूज आहे असे देखून करते. तर याचं सगळ्यात जास्त जे क्रेडिट आहे ते माझ्या पत्नी सौ रेखा डुबेवार हिलाच जातं. कारण पत्नीच्या सहभागाशिवाय कोणत्याही व्यक्ती, कारण याच्यातून उत्पन्नाचा आमच्या कुटुंबाला कुठलाही हे नाही आहे. उलट आमच्या घरचेच पैसे जात असतात याच्यामध्ये. काही रकमेमध्ये सांगू शकत नाही, पण बराच वेळ आणि बरीच रक्कम समाजसेवेसाठी खर्च करावी लागते. यासाठी माझी बायको जी आहे ती सदैव तत्पर असते. तिने आजपर्यंत देताना हा आनंदच मानला आहे आणि केवळ सौ रेखाच्या सोबत असल्यामुळे आणि ती कधीही या बाबतीमध्ये आम्हाला विरोध न केल्यामुळे हे मी काम करू शकतो. तसेच माझे दोन्ही मुलं जे आहेत ते फार हुशार निघाले. मराठी माध्यमच्या आमच्या स्पर्धांपेक्षा शाळेत शिकलेले हे विद्यार्थी. मुलगा गौरव हा सिव्हिल इंजिनियर झाला, त्याची पत्नी पण आहे ती आज सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, मुलगी माझी आर्किटेक्ट आहे. या तिघांचं देखील सहकार्य मला फार लागतं आणि गौरव आणि छकुली दोघे जण
छकुली म्हणजे अपेक्षा अपेक्षा. आताची. तर या दोघांच्या आज इंटिरियरची कंपनी आहे. छकुलीचा आर्किटेक्ट असल्यामुळे तिचं अजून स्वतंत्र काम आहे, तिच्याकडे देखील कामं आहेत आणि अतिशय आनंदी असा आमचा परिवार या संपूर्ण समाज कार्याला मला मदत करत असतो. आणि माझे भाऊ बहीण इव्हन आई वडिलांनी देखील जेव्हा आता हयात नाही पण त्यावेळेस मला कधीही विरोध केला नाही, उलट मला मदतच केली आहे. आणि त्यामुळेच मला, आणि मुख्य म्हणजे गणपती मंडळ असो की समाजसेवा मंडळ असो, या दोन्ही संस्थांमध्ये काम काबर चांगलं झालं तर माझ्या सोबत असलेले जे सहकारी आहेत, संचालक मंडळ आहे, यांचा माझ्यावरती पूर्ण असलेला विश्वास आणि देणगीदाराचा पैसा, याच्याशिवाय काही मी कार्य करू शकलो नाही. त्याच्यामुळे मला जे काही आज तुम्ही माझ्यावर जे कौतुक करत आहे समजा, किंवा जे अवॉर्ड मला मिळाले, त्या अवॉर्डचे खरे मानकरी आमचे संचालक मंडळ आणि आमचे दाते आहे. कारण मी काही स्वकष्टाच्या पैशातून हे अवॉर्ड मिळवलेले नाही आहे, हे देणगीदारांनी दिलेले जे पैसे आहेत त्याच्यामुळे जी मदत केली त्यामुळे मिळालेले अवॉर्ड आहे. म्हणून सगळ्या संपूर्ण देणगीदारांचे, संचालक मंडळाचे त्रिवार धन्यवाद मानतो. मित्रांनो, मला अतिशय अभिमान आहे की असा एक सहृदयी, सज्जन आणि अनेक दानदात्यांना संघटितपणे उभा करणारा एक संघटक माझा चांगला मित्र आहे. या चांगल्या मित्रांनी मला या पॉडकास्टसाठी, अर्थात मिलिंद राहटगावकर, मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलसाठी वेळ दिला, त्याबद्दल मी मनोमन हार्दिक आभार मानतो. आणि माझ्या सहकाऱ्यांचा नामोल्लेख करणं हे माझं कर्तव्य आहे. तर माझे प्रमुख सहकारी, सहमुलाखतकार प्रवीण तीर्थगिरीकर, हे पॉडकास्ट ज्यांनी व्हिडिओग्राफी केली आहे ते डॉक्टर प्रफुल्ल टोपले, आणि त्यांची सहकारी अपेक्षा विकास डुबेवार, हिचे देखील मी मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. हा जो पॉडकास्ट आहे तो गौरव डुबेवार याच्या ऑफिसमध्ये केलेला आहे, त्याबद्दल गौरवचे आभार व्यक्त करणं हे देखील माझं कर्तव्य आहे. आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे आभार व्यक्त करतो आणि हा पॉडकास्ट आवडत आहे. धन्यवाद.